नमस्कार दादा. नमस्कार दादा तुमचं नाव सांगा ना एकदा. रणजित बनसोडे समालोचक. दादा आज मुंबईमध्ये आलेत आणि घोटचा सर्जा देखील विन झाला, काय सांगाल त्याबद्दल? सरच्या शर्यत बघायला होतो. सरच्याची गाडी आणायला बबलू चाचा येणार होते. चाचांच्या बरोबर आम्ही आलो आहे. चांगली शर्यत झाली. खाली थोडी मध्येपर्यंत थोडीशी उन्नी बी चाललं होतं. एकदम पुन्हा सरजानं गाडी थोडं लावली गाडी. मुंबईचा प्रवास कसा आहे दादा? आणि मुंबई पहिल्यापासून छान आहे. हां अजूनपर्यंत आता छानच आहे. ते पुढे बी छान असेल. दादा बक्कासूर आणि घोटचा सर्जा ही महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे, त्याबद्दल काय सांगाल? नाही, 3 फेऱ्याला गाडी चांगलीच पळते. सगळ्या महाराष्ट्राने जोडीला प्रेम दिलंय. 3 फेऱ्यामध्ये गाडी चांगलीच पळते. सगळ्यांच्या मनावरती अधिराज्य केलं जोडीने आता. 100% होय. तुम्ही काय सांगाल त्याबद्दल, त्या जोडीबद्दल? दोन्ही पळते, दोन्ही बैल टॉपची पळत आहेत. दोन्ही खांदे बाहेरनं बकासूर हे करतोय, आतलं काम सर्जा करतोय. त्यामुळे दोन्ही बैलांची गाडी चांगलीच पळते. तो काय देव आहे, त्याचं नियोजन करायला लागत नाही. ते नियोजन आपोआप होते. दादा किती दिवसांत मुंबईला आले आता? पहिलं मुंबईला बरेच वेळ यायचो. आता बऱ्याच दिवसाचा गॅप आहे. मला वाटतं 2 वर्षांना आला असेल, वर्षांतरी. सर्जा दादा स्पीड म्हणजे आतनं ओटे गोंडीच नव्हतं, त्याबद्दल काय सांगाल? नाही, सर्जा म्हणजे नाही का आता ओव्हरटेक किंगच आहे. आता घाटावर बी तेवढाच पळतोय, मुंबईत बी तेवढाच पळतोय. सर्जाबद्दल आता सांगायचं थोडंच आहे. दादा तुमचा अनुभव काय सांगाल? नाही, चांगला आहे बैल, चांगला आहे. महत्त्वाचं म्हणजे मालक चांगले आहेत. मालकांचं नियोजन चांगलं आहे. आता हे घोट म्हणलं की त्यांचा इतिहास मोठा आहे. आम्ही जवळजवळ मला वाटतं पठाणची माझ्या बैलाची गाडी पळायची. शाहीरची ओल्या शाहीर पळायचा नाही, त्या पठाणची ओल्या शाहीरची गाडी पळायची. त्यानंतर सर्जा झाला, मोठा सर्जा, आता बारका सर्जा. त्याचं नियोजन असते. आता बैल एवढा पळतोय तरीसुद्धा ते कमीत कमी 8 ते 10 दिवस बैलाला विश्रांती देऊनच ते बैल काढतात. हा, म्हणजे 100% बैलाला पळायला थोडंसं हुरूप येतो पळायला. त्यामुळे विश्रांतीची गरज ही 100% आहेच. दादा तुम्ही आधी पण मुंबईमध्ये येऊन गेलेत, आता पण येऊन गेलेत, बदल काय वाटतं तुम्हाला? पहिलं मुंबईत म्हणजे थोडासा आनंद साजरे मोठे व्हायचे. त्यातून थोडासा दंगा वगैरे व्हायचा. आता सगळे नियम म्हणजे सगळ्या नियमात सगळं चाललं आहे. थोडंसं प्रत्येकाला कंट्रोल आलं आहे. त्यामुळं सगळेजण नियमात खेळत आहेत. त्यामुळं चांगलं वाटतंय. मालकांबद्दल काय सांगाल? घोटचं मालकांबद्दल काय सांगाल तुम्ही? घोटवाल्यांचा एक विषय आहे, म्हणजे मी अनुभवलेली एक गोष्ट आहे. आतापर्यंत मी त्यांना कधीच असं कोणावरती चालून गेलेलं त्यांना म्हणजे अजूनपर्यंत कधी बघितलेलं नाही. एक शांत आणि संयमी असतात. अजूनपर्यंत मी असं घोटकरांना नाव दिलं असं अजून कधी ऐकलेलं नाही. एखाद्यावरती ते नाव फिरवत येतात, इतके त्यांचा इतिहास आहे. म्हणजे शांत राहून आपल्याला काय जे करायचं आहे ते डोक्यात ठेवून शांत आणि संयमाने खेळ खेळायचा. त्याच्या डोक्यात असते. आनंद जल्लोष त्यांचा काही जास्त नसतो. दादा कोण कोण आलं तुम्ही सोबत? मोहिल शेठ आहे, मी आहे, बबलू चाचा. आता लगेच घरी निघाल का? हो, आता घरी निघाल. घोटचा सर्जा आणि बकासूर ही जोडी पुन्हा एकदा कधी पळताना दिसेल आपल्याला? आता बघू की आता 3 फेऱ्याचे मोठी मैदान पडतात. आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये घाटावरती मोठी मैदान पडलेत. त्यामध्ये 100% जोडी पतन दिसेल. ठीक आहे, धन्यवाद इतक्या वेळ दिल्याबद्दल. ओके.